सुरू करूया. हां. हम्म? काय ते कोणते? व्हाईट नाईट्स फ्योदर दोस्तोव्स्की. व्हाईट नाईट. व्हाईट नाईट छोटंसं पुस्तक आहे. ह्याची सगळी पुस्तकं अशी छोटी छोटीच असतात नाही, ना? सगळी नाही छोटी. हे कोण? हे जे आहे ना, हां हां. हे आता त्याचं नाही आहे, अच्छा, दोस्तोव्स्कीचं ओके. नाही आहे, पण एवढ्याच आकाराची पुस्तकं आहेत. पहिलं मी पुस्तक जे घेतलं ते अजून वाचलं नाही आहे मी. अच्छा. मी काय बरीच नाव आहे त्या पुस्तकं पुस्तकाचं घेतली नाव काय? दोस्तोव्स्कीची. कोणतं? ते जे मोठं पुस्तक आहे दोस्तोस्की. दोस्तोव्स्कीचं? अरे बरीच आहेत. सो त्याचं सगळ्यात शेवटची कादंबरी जी पूर्ण झाल्यानंतर मग तो झाल्या की नाही माहित नाही, पण झाल्यावर तो मेला, वारला. ब्रदर्स कारामाझोव. तर ती कादंबरी दणकून मोठी आहे आणि भाषा पण त्याची म्हणजे तशी ओघवती असली ना तरी सुद्धा ते इतकं सगळं भारावून टाकणारं आहे ना त्याचं मग हे साहित्य. कसं आहे, म्हणजे रशियन मध्ये लिहिलं आणि मग त्याने मूळ ट्रान्सलेट रशियन झाले? मध्ये लिहिलं आणि मग त्याचं भाषांतर झालं. मग रशियन भाषेत वाक्य मोठी मोठी असतात का? कारण तू मागे मला म्हणालेलास की ह्याची वाक्यरचनेमध्ये हो. वाक्य खूपच मोठी खूप मोठी आहेत, खूप मोठी आहेत. तर ते रशियात असतील काय कल्पना नाही. एक तर असंही असतं की यावरनं वाद असतात चिकारकी, कारण त्याचं पुस्तकाचं इंग्लिशमध्ये अनुवाद करणारे बरेच असतात ना. त्यामुळे कोणाचा अनुवाद वाचावा दोस्तोव्स्की वाचण्यासाठी यावरनं पण वाद असतात. तेच ते नाही, पण मुराकामी तरी आत्ताचा लेखक आहे, त्यामुळे त्याचा मला वाटतं अनुवाद कोणी करायचा हे त्यांनी कंत्राट घेऊन वगैरे सगळं ठरलेलं असणार. पण याचं तसं नाहीये. पण यार हे ठरवतो कसं? म्हणजे आता समज दोस्तोव्स्की आता तो तर नाहीये, तो आता नाहीये, त्यामुळे त्याचं पुस्तक कोणीही त्याचा अनुवाद करू शकतो. त्यासाठी पैसे द्यायची गरज समज तू लेखक आहेस, तू जिवंत आहेस, तू एक पुस्तक लिहिलं नाही. हां. आणि मग कोणतरी आला, समज एक इंग्लिश पुस्तक लिहिलं आणि एक मराठी माणूस आला की मला तुझं पुस्तक भाषांतर करायचं आणि विकायचं, तर मग तो ठरवणार कसं की हा काय प्रतीचा म्हणजे माणूस आहे की ट्रान्सलेट करेल? तर त्याचा कसा आहे? हां, ते खरं आहे. मला त्याला इंग्लिश येत असेल, त्याला तर मराठी येणार नाही. अल्फा रीडर्स आणि बीटा रीडर्स असे ग्रुप्स असतात, गट असतात. म्हणजे मूळ तुला पुस्तक लिहायचं सुद्धा असेल आता, कारण आता एखादं कोणतंही पुस्तक लिहायचं, विशेषतः असं पुस्तक, आता हे दुसरं पुस्तक ब्रँडन सँडरसनचं आहे, पण त्याबद्दल बोलायच्या आधी आपण याविषयी बोलूया. अल्फा रीडर आणि बीटा रीडर ग्रुप्स असतात, ज्याच्यामध्ये अल्फा रीडर मला वाटतं तुला मूळ तुझा जो साचा आहे, गाभा आहे तुझ्या पुस्तकाचा, तो तू त्यांना वाचायला देतोस. तुझं पुस्तक अख्खं पूर्ण झालेलं नसतं. तर साधारण त्यात तुला कल्पना असते की कुठे काय लिहायचंय, कदाचित तू प्लॉट लिहून काढतोस जर गोष्ट असेल तर, आणि तू ती त्यांना वाचायला देतोस. पूर्ण तयार नाहीये ते अल्फा रीडर. मग ते तुला सुचवतात की अरे मला यातलं हे आवडलं, इथे तर्क काय लागत नाहीये, हे सुधार, ते कर. मग ते तुला त्यानुसार सांगतात की याच्यात हे बदल करायला हवेत. हे सुरुवातीला लेखकाला सांगणारे अल्फा रीडर आहेत. ते अल्फा रीडर असतात. मग तू अख्खं पुस्तक लिहून काढतोस, पूर्ण तयार आहे, तुला एडिटरकडनं पण तू म्हणजे संपादकाकडनं तू पूर्ण ते पुस्तक तयार केलंयस आणि तू ते बीटा रीडर्सना देतोस. आणि मग बीटा रीडर वाचून सांगतात की अरे यात काय आवडलं, काय नाही आवडलं. म्हणजे हे तू तयार केलेलं आहे, याच्यात तुला फक्त थोडेसे बदल करायचे. ते करण्यासाठी तू ते बीटा रीडर्सकडनं प्रतिसाद घेतोस. त्यावरनं तुला अंदाज येतो की अरे बाजारामध्ये हे खपेल की नाही. आता जेव्हा भाषांतर करतात, अनुवाद करतात, तेव्हा तेवढी मेहनत घेतात का पुस्तक छापणारे प्रकाशक, तर आपल्याला ते माहिती नाही. म्हणजे हे प्रकाशक जे असतात ते गोयल प्रकाशन दिलं या पुस्तकाखाली, तर मग ते त्यांच्या जबाबदारीवर घेतात. तू हे बघ ना, जे.के. रोलिंगचे जे हॅरी पॉटरचे नवीन अनुवाद आहेत ते फडतूस आहेत. नवीन म्हणजे जे काही अनुवाद आहेत ते मला अजिबात आवडले नाहीत. मूळ इंग्रजी अनुवाद, आता मी लहान असताना मी 2 भाषांतर वाचली होती. ती पुस्तकं म्हणजे त्यांनी खरोखर तिची परवानगी घेऊन ते भाषांतर केलं होतं की नाही ते मला माहित नाही. अच्छा. कारण नंतर त्या लेखकाकडनं पुस्तकं ती आली नाहीत. पुढच्या पुस्तकांचे अनुवाद आले नाहीत किंवा मला मिळाले नाहीत. जे बाजारात दिसतात आज अनुवाद, ते सगळे ते आठवतंय, तुला ते चित्र लक्षात असेल, हवं तर मी इथे लावेन स्क्रीनवर, की आता जे अनुवाद येतात ते दिसतात. आणि ते मी एका ग्रंथालयात मी ते पुस्तक वाचायला घेतलं, म्हटलं हा काय अनुवाद आहे, हा अजिबात आवडला नाही मला, मी वाचलेला बरा होता, असं झालं मला. म्हणजे मी हॅरी पॉटरच्या आधी मूवीज बघितलेले, त्याचे चित्रपट आधी बघितले, ते
त्याच्यात बोलायचो नागेश नागशक्ती वगैरे असं काय काय. आणि मग माझा मित्र इंग्लिशमध्ये बघायचा, तो इंग्लिश मिडियममध्ये होता, त्याला ते कळायचे. आणि शाळेत असताना काही कळायचं नाही इंग्लिश वगैरे असं. तर मी बोलत अरे तो नागेश नागशक्तीमध्ये, तो हसला, बोलले नागेश काय. पण ते जर तो शब्द आहे तिकडे स्लिदरीन म्हणून, तर तू तिथे तसं वापरू शकतोस ना. ते हळूहळू नंतर मला वाटतं 4थ्या का 5व्या सिनेमापासून त्याने सुधारलं ते. अच्छा, मग हा म्हणजे हॅरी पॉटरला हॅरी पॉटर म्हणतो ना, हरी कुंभार वगैरे तू नाव बदलून नाही हो टाकलं. हो हो हो. मग तर ते तसंच ती पद्धत, म्हणजे हा म्हणजे त्याचे जादू जादू करण्याचे काही शब्द आहेत, तर ते तुम्ही तसे तसे ठेवू मंत्र शकता. तसेच्या तसे हा. ठेवता येतात. अ, त्याची कल्पना नाही, ते आता ते तो शेवटी ज्याचा त्याचा निर्णय होतो तेच आहे शेवटी, की तो त्या त्या लोकांचा निर्णय. आता तू सिनेमाबद्दल म्हणालास, पुस्तकाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. जबाबदारी मग पूर्ण त्याची असते. जर लेखकाला किंवा त्याच्या मूळ प्रकाशकाला ते हवंय की इथे बाजारपेठ आहे आहे आणि आपली पुस्तकं इथे आपण खपवायला हवीत. कारण कसं होतं की तुला एखादं पुस्तक आवडलं, तो लेखक अजून जिवंत आहे, तर तू जाऊन त्या लेखकाशी संपर्क साधू शकतोस की मला अनुवाद करायचा आहे तुझ्या पुस्तकाचा, चल आपण काय करू शकतो का. किंवा तू तुझ्या ओळखीच्या प्रकाशकाकडे जाऊ शकतोस आणि त्याला सांगू शकतोस की मला या लेखकाच्या पुस्तकाचा अनुवाद करायचा आहे, तू तिकडनं बघ काय, तो संपर्क साध त्याच्याशी, आणि मग तो प्रकाशक काय ते बघेल. किंवा जर जो मूळ लेखक आहे त्याला एखाद्या बाजारात शिरायचंय, तर तो जाऊन सांगेल, तर तो जाऊन शोधेल की अरे तुमच्या बाजारात तुमच्या भाषेत देणारा अनुवादक चांगला कोण आहे, आणून द्या. मग सगळ्यांनी मला नमुना अनुवाद करून द्या, मग तुमच्यातला चांगला कोण आहे. मग तो त्याच्यात पण तू बीटा रीडर वाचायला देणार का? कोणाला तरी वाचायला द्यावं लागेल ना. जर मी दुसऱ्या भाषेतनं काहीतरी जर मी जाऊन निवडतोय, तर मग ती प्रक्रिया होईल. पण सहसा होतं असं की तुझ्या पुस्तकाला जर मागणी असेल, तर आपोआप तिकडनं ज्या बाजारात मागणी वाढते तिकडनंच कोणीतरी अनुवादक येतो, कोणीतरी प्रकाशक येतो आणि तोच प्रस्ताव पाठवतो. दोन्ही प्रकारे होऊ शकतं, असं नाही म्हणत की दोन होत नाही. तर त्यामुळे दोस्तोस्कीचं पुस्तक किंवा त्याची पुस्तकं युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये आणि एकंदरच जगात, म्हणजे आपल्या भारतात सुद्धा मला वाटतं दोस्तोस्कीची पुस्तकं बऱ्यापैकी चालतात, बऱ्यापैकी खपतात. आणि म्हणून ही कशावरती गोष्ट, आणि आता ही जी वाचलीस ती, आता आपण पुस्तकांवर येऊया. तर व्हाईट नाईट्स, 150 वर्षांपूर्वी, 150 पण नाही, आता 170 किंवा 180 वर्षांपूर्वी, जवळजवळ 180 178 वर्षांपूर्वी फ्रेंड झोन होण्याची कथा आहे ती. नाईट्स म्हणजे दोन नाईट आहेत का ते? नाही, 2 नाही आहेत, 4 आहेत कदाचित. म्हटलं तसं पाहिलं तर 5 आहेत. 4 योद्धे. रशियात कथा कसली आहे? रशियातली आहे की असं वेगळं? रशियातली आहे, सेंट पीटर्सबर्ग मधली आहे. तो जो नायक आहे तो खूपच, एकतर याची भाषा फार भारावून टाकणारी आहे. म्हणजे मूळ रशियन कशी असेल आपण सांगू नाही शकत, पण इंग्रजी अनुवादावरनं आपण अंदाज घेतो की फार भारावून टाकणारी आहे. आणि असं तुला म्हणतो इथे अरे एवढे तपशील कसले, म्हणजे वातावरणाचे वगैरे कसले? म्हणजे नाही, तो ज्या रीतीने सांगतो ना, असं नाही वाटत की हे सगळं नकोय, अनावश्यक आहे. तो पात्र रंगवतो, तो पात्राची ओळख करून देण्यासाठी आपल्याला सांगतो की हे पात्र कसं आहे. आणि ही त्याची शैली दुसऱ्या, म्हणजे अगदी मी ब्रदर्स कारामाझोव पूर्ण वाचलेलं नाहीये, सुरुवातीची काही पानं वाचलेत, तर त्यावरनं मला तो अंदाज आला की तो असा, म्हणजे ओकतो म्हणणं जरा चुकीचं वाटेल, पण असा स्फोट होतो कुठल्याही पात्राचं ना, तो सगळी कथा कशी मांडतो त्याची शैली फार छान आहे. की तो जी उदाहरणं देतो, जे दाखले देतो किंवा जी उपमा देतो, म्हणजे तो कॅरेक्टर, आता ते पात्र रंगवायला कोण आहे, म्हणजे कोण एखादा पात्र, तर तो डायरेक्ट नुसतं असं सांगत राहतो की हे असं आहे, असं आहे, की तो त्याच्या वागणुकीतून दाखवतो की ते कसं आहे. त्याच्या सगळं करतो तो काही सोडत नाही, तो सगळं करतो. आणि ते असं फार असं काय म्हणूया, उत्कट म्हण किंवा काय, त्याचं कुठलंही पात्र तो साधं ठेवत नाही. आणि जी पात्र तो साधी ठेवतो ना, ती पण साधी नसतात. ती विशेषतः जी महत्वाची पात्र नसतात तशी फारशी, किंवा जी मुख्य पात्र नसतात, पण त्यांचा वरवरचा आपला सहज उल्लेख करून झालेला असतो. ते 2 वाक्यात त्याने जे संपवलेलं असतं ना, त्यात पण वाटतं की अरे बापरे, याने बरंच काही सांगितलं त्या पात्राविषयी. कारण ते तेवढं त्या पात्रासाठी पुरेसं असतं.
एक आता तू साधं या पुस्तकाची सुरुवात करायची झाली तर इट वॉज अ वंडरफुल नाईट, द काइंड ऑफ नाईट डिअर रीडर विच इज ओनली पॉसिबल वेन वी आर यंग. हे हे म्हणजे तू पहिलं वाक्य वाचून इट वॉज अ वंडरफुल नाईट, त्यावरनं आपल्याला वाटेल की अरे आज हवा छान आहे, निरभ्र आकाश आहे किंवा काय तारे बिरे दिसत आहेत असं म्हणत असेल. पण ओनली पॉसिबल वेन यू आर यंग हे म्हटल्यानंतर थंडी म्हणजे त्यावरनं आपल्याला अंदाज येतो की अच्छा म्हणजे त्या माणसाच्या दृष्टीने ती रात्र चांगली होती आणि तो तरुण असेल. पण आणि म्हणजे पहिलं वाक्य वस्तुनिष्ठ वाटतं एका अर्थी म्हटलं तर, आणि कारण ते हवामानासंबंधात आहे असं वाटतं, थोडंफार वस्तुनिष्ठ असू शकतं. पण दुसऱ्या वाक्यावरनं तुला म्हणजे वाक्य पूर्ण झाल्यावर तुला कळतं की नाही ते फक्त त्याच्या दृष्टीने. आणि आता मी तुला हे सांगतोय तर त्यावरनं माझ्या लक्षात येतं की हे पात्र अशा रीतीने रंगवलेलं आहे एकंदर, पुढे ते माझ्या लक्षात आलेलं, पण या वाक्यातनंच त्याची ओळख होतीये की तो वस्तुनिष्ठ काय आहे आणि त्याचं मत काय आहे याच्यातला फरक त्याला तितका चांगला स्पष्टपणे करता येत नाही. तो गृहीत हे धरून चालतो की त्याला जे जगाविषयी वाटतंय तेच सत्य आहे, तेच खरं आहे, आणि ते साधं सुद्धा खरं नाहीये, त्याच्या कल्पना अफाट आहेत. अच्छा, तो एक उदाहरण, तो घरांशी गप्पा मारतो आणि त्याला वाटतं घर त्याच्याशी गप्पा मारतात. असं येडा दाखवलंय का? तसा वेळा झालेला दाखवला. तो एकटा पडलेला आहे, सेंट पीटर्सबर्ग मध्ये आलाय, 8 वर्ष झाली, त्यांनी एकाही माणसाची त्याची ओळख झालेली नाही. आणि मग त्या एका मुलीशी, 17 वर्षाच्या मुलीशी त्याची ओळख होते. आणि मग घडाघडा तिच्यासमोर तो स्वतःची सगळी कहाणी ओपून मोकळा होतो. तर तो जो फरक की तो स्वतःविषयी आपल्याला वाचकाला जेव्हा सांगत असतो तेव्हा तो कुठल्या तीव्रतेने सांगतोय, कुठले तपशील आपल्याला सांगतोय ते वेगळे आहेत, आणि तो त्या मुलीपुढे जे बोलून मोकळं होतो ते फार वेगळे आहे. म्हणजे ते सुद्धा आपण वाचतो, पण म्हणजे आता जसं नाही की डिअर रीडर म्हणजे ते तुला सांगतोय ते, मग तो फोर्थ वॉल ब्रेक करून जे आपल्याला सांगतोय त्या गोष्टी सांगताना तो त्याचा वेडेपणा दाखवतो, तो वेगळा चक्रमपणा आहे. आणि तिच्या पुढे तो जे स्वतः विषयी सांगतोय ते खूप वेगळ्या पातळीवरचा चक्रमपणा आहे. म्हणजे आता मी हे सगळे शब्द वापरतोय चक्रम वगैरे, पण अफाट आहेत. म्हणजे ते पात्र अफाट, ते चांगलं नाहीये, अजिबात चांगलं पात्र नाहीये. चांगलं म्हणजे कुठल्या अर्थाने चांगलं नाहीये म्हणतोय मी की तो असा काय वाईट वागत नाही, उलट तो असा वागतो, त्याचा स्वभाव नाही म्हणणार मी, काय म्हणूया, त्याचं वर्तन त्या मुलीप्रती, तो तिला पटवायला काय काय करतोय, तो तिला पटवायला काय काय करत होती. आता तू हा विचार कर की एखादी मुलगी आपल्याला आवडली तर तिच्या मनात आपल्याविषयी जागा निर्माण व्हावी म्हणून ती म्हणेल ते, तिला खुश करण्यासाठी काय करायचं ते करू, अशा रीतीने वागणं. सिम्पिंग म्हणतात, सिम्परिंग वरनं ते सिम्प तयार झालेला आहे. तो सगळा प्रकार करणं आणि मग फ्रेंड झोन होणं. तिने म्हणजे अक्षरशः ते वाचता इतकं, कारण ती पहिल्या भेटीत त्याला सांगते, वाटतं का की नको करू रे बाबा हे, असं तुला वाचक वाटतं का की अरे नको करू नाही वाटत. नको करू का नाही वाटत, कारण आता अशा पातळीला पोचलेलो आहोत ना, अच्छा तू हे करणार आहेस, बरं जा भोगून घे, काय ते शिकून घे. कारण त्याच्यासाठी ते सुद्धा महत्वाचं अशासाठी आहे तो अनुभव, कारण जर तू 8 वर्षात तू एकाही माणसाशी बोलला नाहीयेस, या निमित्ताने जे बाबा तू करतोयस ते कर, असं होतं ना. मग तो अनुभव तू घे. आणि अर्थातच असं होतं की जर तू 8 वर्ष कुठल्याही माणसाशी बोलला नाहीयेस तर जो माणूस तुझ्या संपर्कात येईल पहिला, जो तुला हवाय, कारण त्याचं असंही दाखवलंय की लोक जेव्हा त्याच्याशी बोलायला येतात तेव्हा तो एकदम चपापतो, कारण तो स्वतःच्या दुनियेत असतो, तो स्वतःच्याच धुंदीत असतो, त्याला ती अपेक्षाच नसते, सवयच नसते की कोणीतरी त्याच्याशी बोलायला येईल. मग म्हातारी बाई त्याला पत्ता विचारते, तो गांगरतो. अचानक एक दिवस त्याचा कोणीतरी जुना मित्र त्याच्या घरी येतो आणि म्हणतो की अरे मी इकडे जाऊन फिरून आलो, आणि हा स्वतःच्या विचारात असतो, अरे हा कोण आला आता अचानक माझ्या घरी. आणि घर त्याने अस्ताव्यस्त, जळमट वगैरे आहेत भिंतीला आणि नीट ठेवलेले नाहीयेत, आणि त्याला कळत नाही की आता मी आलेल्या मित्राशी कसा वागू वगैरे वगैरे. आणि हे सगळं तो तिला सांगतो. तेव्हा आपल्याला कळतं की हा
सुरुवातीला जेव्हा आपल्याला वाचक म्हणून आपल्याशी बोलत असताना आपल्याला जे सांगतो त्यावरनं असं सांगतो की अरे शहरातला प्रत्येक माणूसच माझा मित्र आहे. मी कोणाशी बोलत नाही, पण मी सगळ्यांना ओळखतो. मला माहिती आहे प्रत्येकाच्या मनात काय चाललंय. इतकं ठामपणे आणि आत्मविश्वासाने तो सांगत असतो. पण असं असून सुद्धा जेव्हा प्रत्यक्षात माणसं त्याच्याशी स्वतःहून बोलायला येतात तेव्हा तो गांगरतो आणि हे तो त्या मुलीला सांगतो. ते तो आपल्याला सांगत नाही. तिच्यासमोर तो भडाभडा सगळं प्रत्यक्ष, कारण ती त्याची प्रत्यक्ष कथा आहे. आपल्याला सांगतो ते बऱ्यापैकी उजळणी करून सांगितलेलं आहे ना. तिकडे तो कसं उत्स्फूर्तपणे त्याच्या मनात येते ते बोलून मोकळा होतो. असं आहे की आपण कोणत्या नवीन माणसाला भेटलो की आपण कसं सांगतो, मी थोडंसं सगळं आपण ओकत नाही त्या माणसासमोर सहसा तेच सांग. कारण आपण 10 माणसांना भेटू शकतो. कारण आपल्याला नाही, पहिल्या भेटीत तसं मी म्हणतोय तुला की जेव्हा तू पहिल्यांदा भेटतोस किंवा हे दुसऱ्यांदा साहेब भेटतोस, पहिल्या भेटीत मोकळे होतात. आपल्याशी बोलताना मी म्हणतोय आपल्याशी बोलताना तो असं वागतोय की मी याच्याशी पहिल्यांदा भेटणार नाही रे असं. आणि मी चांगला माणूस आहे तरी सुद्धा ते त्याला जमत नाहीये. कारण किती तो लपवून ठेवणार ना स्वतःचा वेडेपणा. आणि मग ते मुलीशी वागताना तो त्याचं भडाभडा ओळखून मोकळा. आणि ती सुद्धा तशीच आहे. पण तिला म्हणजे हा आहे 26 वर्षाचा, ती 17 वर्षाची आहे. तिचं आपण तिला माफ करू शकतो आपण की तिच्या वयानुसार वागतीये. बरोबर. पण हे होतं यार, म्हणजे जर तू त्याच्यात जे दिले ना की तू जास्त अवेलेबल राहतोयस कोणासाठी, तर ते होणारच. तो फायदा घेणार. आणि ती आणि पहिल्या भेटीत त्याला सांगते एकच अट आहे, आपण मैत्री करूया, एकच अट आहे, तू माझ्या प्रेमात नाही पडायचं. हो मी अगदी तुझ्या भावासारखा वागेन. तो स्वतःला फ्रेंड झोन करून टाकतो. तिने अट घालायच्या आधीच तो तिला म्हणतो की अगदी मी भावासारखा आहे तुझ्या, आणि स्वतःच फ्रेंड झोन करून मोकळा असतो. आणि त्याच वेळेला त्याच्या डोक्यात सगळ्या कल्पना सुद्धा येत असतात. डायरेक्ट भाऊ म्हणून टाकलं तिने. त्या मुलीचं नाव नास्तेंका आहे. अच्छा, नास्तेंका. आणि त्याचं नाव ड्रीमर. नाव नाही सांगत तो. ओके. पण हे जे त्याचं वाक्य आहे पहिलं, आता गंमत काय आहे, ड्रीमर हे पात्र 26 वर्षाचं दाखवलंय. जेव्हा ही गोष्ट जेव्हा पहिल्यांदा प्रकाशित झाली तेव्हा दोस्तोस्की 27 वर्षाचा होता. याचा अर्थ त्याने लिहिली तेव्हा तो स्वतः 26 वर्षाचा होता. त्यावरनं मला वाटतं एक त्यावरनं वाटतं. दुसरं म्हणजे तो ज्या उपमा देतो, जे दाखले देतो, म्हणजे उदाहरणार्थ असं की जो मित्र त्याच्या घरी आला आणि येऊन गेला, तो जाताना हा विचार करून गेला की मी काय परत याच्याकडे येणार नाहीये आणि ह्याच्याशी मी संबंध ठेवणार नाहीये, हा विचित्र माणूस आहे, याची त्याला पूर्ण कल्पना आली त्या घरात शिरल्यानंतर. तर जाताना तो एकदा वळून माझ्याकडे बघून हसून गेला आणि तेव्हा त्याच्या मनात कल्पना आली असणार. त्याने माझ्याकडे बघितलं, अशा रीतीने माझ्याकडे बघितलं की जणू एखाद्या मांजराच्या पिलाकडे पाहावं ज्याला वस्तीतल्या पोरांनी भरपूर त्रास दिलेला असेल, आणि म्हणून ते आता लपून सगळ्या समाजापासून, सगळ्या लोकांपासून लपून खुर्ची खाली किंवा टेबल खाली जाऊन बसलाय, आणि जो कोणी त्याच्या जवळ येईल त्याला ते असं करत आहे. तर असं मी कोणीतरी मांजराचं पिलू असल्यागत तो माझ्याकडे बघून हसून गेला. त्यावरनं मग ही जी उपमा आहे त्याला काय त्याच्या आयुष्यात तसं काही झालं, इतकी नेमकी आहे की असं का वाटावं. कारण बघ, मी तुला मागे बोललो बघ, मॅल्कम ग्लॅडवेलच्या पुस्तकामध्ये त्याने काय सांगितलं की ते कोण लेखक होते सुरुवातीच्या काळात, त्यांना काय जमलं नाही. म्हणजे ते लिहित होते ते पुस्तकं लिहित होते, लेख लिहित होते, पण त्यांना कोण काय वाचत नव्हतं आणि ते काय एवढे वाटत नव्हते. पण तेच त्यांच्या आयुष्याच्या म्हणजे काय उतरत्या टप्प्यात म्हणून कशा त्यांचा खूप म्हणजे त्यांचे असे अनुभव जे आयुष्याने त्यांना दिले, त्याने त्यांची लेखणी खूप सुधारली. लेखन खूप सुधारलं त्यांचं. हे कुठल्या पुस्तकात होतं? हे मॅल्कम ग्लॅडवेलने लिहिले, आउटलायर मध्ये लिहिले. अच्छा. की म्हणजे त्या लोकांना प्रतिभा त्यांची वाढली त्यांच्या अनुभवांमुळे. आणि मग ते त्यांचे जे लेख होते किंवा त्यांची जी पुस्तकं होती ती त्यांनी त्यांचे स्वतःचे अनुभव उतरवले गेले असणार. 10,000 आवर्सचं कौतुक करताना की तू सुरुवातीच्या टप्प्यावर असताना 10,000 आवर्स नाही, ते नुसते लिहित नव्हते. त्याचं म्हणणं आहे की त्यांनी जे आयुष्यात भोगलं किंवा ते अनुभवलं त्यामुळे त्यांचं लिखाण सुधारलं. बरोबर. तर ते ह्याच्या बाबतीत पण होऊ शकतं की त्याने कदाचित आयुष्याच्या आधीच्या टप्प्यात ते भोगलं असेल किंवा कोणत्यातरी मुलीने त्याला फ्रेंड झोन केलं असेल. ते नक्कीच केलेलं असणार. पण किंवा त्याच्या मित्रांना केलं असेल की त्याने तसं नाही. पण तो हे त्या मुलीला तिच्या पहिल्या भेटीत तिला स्वतःची गोष्ट सांगता नाही सांगतो. तुझ्या घरी एखादा तुझा मित्र भेटायला आला अचानक, कोणीतरी पाहुणा आला तुझ्या घरी आणि तू त्याचा आदरातिथ्य नीट करू शकला नाहीस कारण तू गांगरलास.
आणि मग तो झटक्यात त्याला लक्षात आलं की इकडे काय आपल्याला आपलं स्वागत आपल्याला हवं तसं होत नाहीये, मी निघतो. त्याच्या मनात हा विचार का येईल की तू कुठलं तरी मांजराचं बरोबर. पिल्लू आहेस ज्याला वस्तीतल्या लोकांनी छळलंय. हा फार नेमकं विचार, ही फार नेमकी कल्पना आहे. तर जी तुला वाटते जी काहीतरी. तुला वाटते की ती त्याला वाटते, याचा अर्थ तू फक्त तो माणूस स्वतःत इतका गुंतलेला आहे, ड्रीमर, की तो म्हणतो असं की मी सगळ्यांना ओळखतो, रस्त्यातल्या प्रत्येक माणसाला मी ओळखतो, घरांची माझी ओळख आहे. एक तो हे म्हणतो की एक कुठलं तरी घर, जे गुलाबी रंगवलेलं घर होतं, मला खूप आवडायचं, माझं सगळ्यात आवडतं घर. ते घर मला म्हणालं की एकदा मी भेटलो तर ते निराश होतं. म्हटलं का रे तू निराश काय आहेस? ते घर मला म्हणालं उद्या ते मला पिवळा रंग फासणार आहेत. ह्याला आधीच माहिती. आणि आता ते घर पिवळं दिसतं तर मला ते अजिबात आवडत नाही. त्या घराचं काय झालं, त्यांनी घराला ठार केलं ते असं वगैरे. तर त्यावरनं लक्षात येतं की हा स्वतःच बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो. तू अगदी निर्जीव घरांविषयी जर तो गृहीत धरत असेल तर तो माणसांविषयी किती गोष्टी गृहीत धरत असेल. त्याला ते घर आवडत होतं, त्याचं पिंक कलर, तो पिवळा झाला म्हणून त्यालाच आवडत नाही. आणि मग याचाच अर्थ असा, म्हणून तो जेव्हा सुरुवातीचं वाक्य म्हणतो ना की आता पहिल्यांदा वाचताना असं फक्त ते वाक्य वाटतं, पण त्या पात्राच्या दृष्टीने विचार केला, इट वॉज अ वंडरफुल नाईट, द काइंड ऑफ नाईट डिअर रीडर विच इज ओनली पॉसिबल वेन वी आर यंग. हे त्याचं गृहीतक आहे. तो स्वतः तरुण असताना त्याने लिहिलं. हे म्हाताऱ्या माणसाने लिहिणं वेगळं. तू याचं दुसरं पुस्तक वाचलंस, त्याच्यात पण तुला असंच जाणवलं का की तू असं काहीतरी एकदम त्यात तो काहीतरीच प्रगल्भ आहे. अच्छा. जे मी ब्रदर्स कारामाझोव वाचायला घेतलंय, ती त्याची शेवटची कादंबरी आहे. ती झाल्यानंतर तो वारला. ओके. हे लिहिलं हे त्याची पहिली नाहीये गोष्ट त्याची, पण सुरुवातीच्या काळातली गोष्ट आहे. ही लिहिल्यानंतर मला वाटतं तुरुंगात गेला. अच्छा. हा, पण त्याला अनुभव, तू जे म्हणतोस ना की त्याला अनुभव तसा होता, कारण मला वाटतं त्याच्या कुटुंबाचं एक हॉस्पिटल होतं, रुग्णालय होतं, त्यामुळे त्याला बऱ्याच रोगी, त्यांचे आजार आणि त्यांच्या गोष्टी वगैरे या सगळ्याचा त्याला अनुभव आलेला होता लहान वयापासून. कदाचित त्यामुळे, कारण तसा तो मध्यम वर्गातला, तो तसा बऱ्यापैकी सुखवस्तू गरीब नव्हता, तो सुखवस्तू कुटुंबातला होता. आणि नंतर तो फक्त शिकायला जिथे गेला ना, तो सेंट पीटर्सबर्ग मध्ये मला वाटतं शिकायला गेला का मॉस्कोत गेला, आठवत नाही आता मला, पण तिथे बाकी सगळे अरिस्टोक्रॅटिक लोकांची पोरं आलेली होती, त्यांच्यामध्ये हा गरीब, त्यामुळे तो एकटा पडला. हा, मग ह्या गोष्टी, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, मग त्यांनी जर त्याला छळलं असेल यावरनं आपल्याला अंदाज बांधू शकतो ना आपण की तो त्या वस्तीतली पोरं म्हणजे कोणती अरिस्टोक्रॅटिक मुलं असतील आणि त्यांनी याला छळलं असेल. त्यामुळे मला सेमी ऑटोबायोग्राफिकल वाटले. अच्छा, असं वाटतं. हा, पण मग पूर्ण गोष्ट त्याच्याच भोवती फिरते, म्हणजे त्याच्या भोवती आणि त्या मुली होती. तो कसा फ्रेंडझोन करून घेतो स्वतःला. ओके. आणि ती मुलगी तिची गोष्ट सांगते. तिची आजी, आता स्पॉइलर, हा खूप जुनी गोष्ट आहे, 150 वर्ष जुनी आहे, त्यामुळे स्पॉइलर वगैरे तर काय हरकत असताच कामा नये. तिची आजी आंधळी आणि त्यांची जी म्हणजे मोलकरीण असते ती बहिरी, आणि तिच्या आजीचा हट्ट असा की तू कुठे बाहेर जायचं नाहीस, तू कुठे काही करायचं नाहीस, तू तुझ्या ड्रेसला आणि माझ्या ड्रेसला, आजी नातीने कुठे बाहेर जायचं नाहीस, ड्रेसला पिन मारून तू माझ्या बाजूलाच बसून राहायचंस दिवसभर, अक्षरशः. आणि मग ती तशीच बसून राहते. आणि मग ती म्हणते एक दिवस मी त्या मोलकरणीला सांगितलं की तू माझा ड्रेस घालून तिकडे अशी बस, आणि ती बसली होती, पण मग आजी तिला प्रश्न विचारायला लागली आणि मोलकरणीला कळे ना की ती काय विचारते, कारण तिला ऐकायला येत नव्हतं. तर मग ते आमची चोरी पकडली गेली. आजी अशी नालायक की ती तिला म्हणते की तू हे वाचू नकोस, वर भाड्या, तिचा, कारण हिला दिसत नसतं म्हणून आजी हिला वाचायला सांगत असते. हा, आजीला दिसत नसतं तर आजी तिला सांगते की काय वाचायचं काय नाही. आणि ज्या गोष्टी, जी पुस्तकं तिला वाचायची, ही पुस्तकं वाचायची नाही ना, का नाही वाचायची, काय त्यांच्यामध्ये, हे सगळं दिलंय त्याच्यामध्ये. मी खूप वाचलेत मी तरुण असताना,
त्याने आपलं डोकं फिरतं, आपलं लोक फायदा घेतात, आपल्या मनात नको नको ते विचार येतात, तू नको वाचूस ते. ती स्वतःचे सगळे अनुभव सांगते आणि ठामपणे सांगते की हो, मी हे सगळं जगून घेतलेलं आहे. आजी सांगते तू नाही जगायचंच तसं. पण म्हणजे तिने मजा करून घेतलेली आहे. तिने तिचे अनुभव घेतलेले आहेत. तू नाही घ्यायचेस, तू असे माझ्या बाजूला पडून म्हणजे असं अडकून राहायचंस. आणि त्यामुळे ती बाहेर पडायला अति टोकाचं. म्हणजे नास्तिंका सुद्धा काय म्हणूया, ती तिच्या दृष्टीने तिच्या पद्धतीने चक्रम असते, तिच्या परिस्थितीमुळे गांजलेली असल्यामुळे एका अर्थी तरी त्यातल्या त्यात ठीक असते ह्याच्यापेक्षा. आणि तिचा हिरो जेव्हा येतो तो यावा म्हणून बघूया, तो मी स्पॉइल नाही करत, तर ते काय घडतं वगैरे वगैरे, तर ते त्याभोवती ते पुस्तक आहे. आणि साहेब फ्रेंड झोन होतात मस्तपैकी. हे तू आधीच सांगून ठेवलास एंड. तो फ्रेंड झोन होण्यासाठी आहेच हे. तू व्हाईट नाईट्स वरचा तू कुठलाही रिव्ह्यू पाहिलास, स्पॉइलर असो नॉन स्पॉइलर असो, अल्टिमेट फ्रेंड झोन गोष्ट आहे ती. आणि ही मला वाटतं प्रत्येक पुरुषाने वाचावी अशासाठी. कारण तू तरुण असताना, तू टीनेजर असताना ती वाचलीस म्हणजे पुरुषाने वाढण्यापेक्षा ती तू काय म्हणणार टीनेज मध्ये असते. नाही, कुठल्याही वयातल्या पुरुषाने ती वाचावी अशासाठी. कारण जर तू टीनेजर असतानाही वाचलंस तर ते तुझं भाकीत आहे भविष्य, बरोबर. कारण तू ते वाचून शहाणा नाही होणार. त्याने काय माणूस वाचतो असं नाही. जर एखादी मुलगी आवडली आपल्याला आणि आपल्याला माहिती नाहीये की तिचं मन कसं जिंकावं, आणि त्या वयात तर मुलीची वागावं बोलावं कसं, आपण स्वतःची काय म्हणतात स्वतःचा स्वाभिमान कसा जपावा वगैरे याची सगळ्याची अक्कल फार कमी लोकांना असते. त्यामुळे जे चुका करणार आहेत ते करणार आहेत. हे पुस्तक वाचून सुद्धा शहाणं नाही होणार कोणी. जे त्यावेळी चुका, त्या वयातली मुलं चुका करणार आहेत, तुम्ही करणार, पण तुम्हाला कळेल तरी की तुमच्या बाबतीत काय होणार आहे. आणि ज्या पुरुषांचं भोगून झालंय सगळं, त्यांनी हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना निदान याची कल्पना येईल की अच्छा आपल्या बाबतीत हे झालं होतं असं मला वाटतं की अच्छा ओके मी असा फ्रेंड झोन झालो होतो. ते त्याचं काय म्हणतात, कारण हे इतकं स्फोटक आहे ना सगळं. स्फोटक कुठल्या अर्थाने म्हणतोय मी की तो ड्रीमर आहे, तो स्वतःच्याच कोशात अडकलेला माणूस आहे आणि तरी सुद्धा त्या पात्रात इतके त्याच्या व्यक्तिमत्वाला कांगोरे आहेत, इतकं काही काही त्याच्यात दडलेलं आहे आणि ते तो सगळं असं भडाभडा बाहेर काढतोय. असं असताना त्याच्याशी आपण स्वतःच्या आयुष्याची तुलना केली की आपल्या लक्षात येतं की जरी आपल्याला इंस्टाग्रामवर बघून फोमो येतो की अरे मी काहीच करत नाहीये, त्याच्यापेक्षा आपण खूप जगलोय. मग याचा अर्थ आपल्या अंगातनं भडाभडा काढण्यासारख्या किती गोष्टी आहेत, काढाव्यात असं अजिबात नाही. पण मग या अशा माणसाला सुद्धा असे अनुभव येतात जे आपल्याला कधीतरी येऊन गेलेले असतात. मग त्यावरून आपण म्हणू शकतो की अच्छा माझ्या बाबतीत ते झालं होतं. मग एक जर तुला काय म्हणूया, ज्यांना क्लोजर मिळालं नसेल की अरे माझं पहिलं प्रेम, मग त्यांना कदाचित यातनं क्लोजर मिळू शकेल की अरे होत 150 वर्षांपासून सगळ्यांच्याच बाबतीत होतं. अच्छा, तुला आवडलं म्हणजे पुस्तक वाचायला हवं. पुस्तक वाचायला हवं. आवडलं म्हणणं मला थोडं म्हणजे लिहिलंय मस्त, गोष्ट जुनी आहे, गोष्ट काय म्हणतात म्हणजे काही पुस्तकं जशी असतात, तू म्हणालास की नाही आवडलं तर नाही आवडलं, गेल्या वेळी तुला ते पुस्तक कोणतं मुराकामीचं मला आवडलं नव्हतं. नाही तसं नाही, हे पुस्तक मला आवडलं, हे लिहिलंय छान. म्हणजे असं याच्यात काही नाहीये की अरे ह्याला काय अर्थ आहे असं नाही वाटलं अजिबात. अच्छा, तेच विचारतोय की हो हे घडतं, हे असं आहे की हो हे घडतं हे घडतं, हे खऱ्या आयुष्यात घडणार आहे. म्हणजे वाचून तुला कंटाळा येणार आणि वेळ वाया गेल्यासारखं नाही. तुला फक्त तुला एक टप्पा, तुझ्या आयुष्यातला एक टप्पा जो घडून गेलेला आहे त्याचा अर्थ लावायला मदत होऊ शकते. अच्छा, सही आहे. मी हे वाचलं पुस्तक द मर्डर ऑफ रॉजर ॲक्रोइड. हे पूर्ण केलं, म्हणजे मी आधी पण दाखवत होतो हे पुस्तक, पण ते पूर्ण नव्हतं केलं. आणि मी सुरुवातीला तुला सांगितलं होतं बघ की लेखिका अचानक अगाथा ख्रिस्तीचं पुस्तक येते 1926 मध्ये हे आले, हे तिचं 3रं की 4थं पुस्तक आहे. अच्छा, आणि छान आहे. म्हणजे सुरुवातीला मी तुला बोलत होतो की रँडम नावं
कोणाचं पण नाव घेत आहेत हा तिकडे. मग मला असं वाटतं कोण आहे हा, कारण बाकीचं आता मी तुला मागे बोललो की हॅरी पॉटरमध्ये एखादं नाव आलं की पूर्ण त्याचं डिटेलमध्ये कोंडली, हा की हा कसा आहे, कसा दिसतो, हाईट काय त्याची, बॉडी बॉडी स्ट्रक्चर काय वगैरे, असं म्हणजे एकंदरीत डिटेलमध्ये तो कॅरेक्टर आधी सांगितला जातो आणि मग तो काय ते करतो गोष्ट. ह्याच्यात रॅन्डम नाव सांगितले आणि तो व्यक्ती मला आवडत नाही की असं सुरुवात. आता एक गोष्ट सांगतो की आधी हिचं पुस्तक जे वाचलं ते होतं द अनएक्सपेक्टेड गेस्ट. त्यातले नंतर बघितलं की ते नाटक आहे, 1958 साली तिने लिहिलं. अच्छा. आणि फरक असा आहे ह्या पुस्तकामध्ये आणि त्याच्यात की ते नाटक असल्यामुळे ते एका खोलीमध्ये म्हणजे एका बंगल्यामध्ये ती सगळ्या घटना त्या घडत आहेत आणि कॅरेक्टर वेगवेगळे, म्हणजे पात्र त्याच्यात वेगवेगळी येतात जातात, त्या खोली बंगल्यात येत आहेत, बाहेर जात आहेत, म्हणून त्यामुळे ते कोणाच्या अशा काय म्हणतात ते दृष्टीने नाही आहे, ते जस्ट एक घटनास्थळ आहे, जागा आहे आणि तिथे घटना घडत आहेत असं ते पुस्तक लिहिलं. त्यामुळे त्याच्यात कोणाच्या मनात काय चाललंय किंवा काय हे सगळं त्याच्यात नाही आहे. हां, ह्याच्यात ही जी कथा आहे ही डॉक्टरच्या काय म्हणणार तू दृष्टीने, की डॉक्टर आपल्याला सांगतोय की काय काय घडलं आणि मग डॉक्टर काही गोष्टी लपवतोय पायरोपासून, आणि मग त्याच्यात डॉक्टरची बहीण आहे, ते सगळ्यात मस्त कॅरेक्टर मला आवडलं. तुला पण मी मागे वाचायला दिलं ना, आणि ते मस्त आहे, म्हणजे चोमडी बहीण ती ह्याच्या पण काय काय गोष्टी इकडे तिकडे करत असते, सगळं काय काय करत असते ती, आणि तिचं कॅरेक्टर मस्त आहे. आणि पायरो जो दाखवलाय तो बहिणीची तारीफ करत असतो, अरे वा काय चाणाक्ष आहे कारण, आणि डॉक्टर बोलतो की ह्याला वाटणारच चाणाक्ष, कारण ह्याला हवी ती माहिती देते. पण एकंदरीत मी आधी जी कंप्लेंट केली होती ना की यार काय कॅरेक्टरची नुसती नावं सांगितली, ते नंतर मी बोलेन की कव्हरअप होतं, कारण प्रत्येक एकेका पात्रावरती पूर्ण की ते पात्र काय आहे, त्याचा भूतकाळ काय होता, ते काय करते, ते सगळं हळूहळू उलगडत जातं. कारण सुरुवातीला जर ते सांगितलं तर मग त्याच्यात मजा राहणार नाही ना, कारण हॅरी पॉटर कसं आहे की ते सस्पेन्स पुस्तक नाही आहे, ही एक पूर्ण वेगळी कथा आहे की त्या काय ते एक अख्खं विश्व निर्माण केलं जातं त्याच्यामध्ये आणि तुला त्या पात्रांबरोबर राहायचंय बरीच वर्ष तुला राहायचंय की एक एक घटना घडत जाणार. ह्याच्यात ते नाही आहे, ह्याच्यात एक मर्डर झालंय आणि जो डिटेक्टिव्ह आहे पायरो त्याला तो शोधून काढायचा की कोणी केलंय. आता जर सगळ्याच पात्रांबद्दल आधीच सांगितलं तर मग कुतूहल राहणार. कुतूहल राहणार नाही की हा काय आहे, तर ते हळूहळू उलगडत जातं की अच्छा हे पात्र असे. आणि ह्याच्यात कशी प्रकरणं केली आहेत की एका पात्रावरती एक प्रकरण, दुसऱ्या पात्रावरती दुसरं प्रकरण, असं, आणि मग त्यांच्याबद्दल तो. पण प्रत्येक प्रकरणामध्ये आपण डॉक्टराच्याच दृष्टीने त्या पात्राकडे पाहतो, डॉक्टरच्या दृष्टीने बघत राहतो, किंवा डॉक्टर आपल्याला सांगतो की मी इथे गेलो, हे केलं, असं झालं, आणि मग तो नंतर मध्येच पायरोला भेटतो. मग पायरो त्याला सांगतो की काय झालंय, पण हे सगळं होतंय डॉक्टरच्या दृष्टीने, मग त्याच्या दृष्टिकोनातून. आणि आतापर्यंत म्हणजे वाटलं ते छान आहे. आणि शेवटी मी बघितलंय की एक मला खटकलं काय की सगळे येत आहेत, पायरो खूप हुशार आहे, पायरो खूप चाणाक्ष आहे, अरे काय माणूस आहे, ग्रेट आहे, म्हणजे लेखी केला ते पायरोला ग्रेट दाखवायचंय म्हणून ती परत परत प्रत्येक कॅरेक्टरच्या तोंडातून ते वधवून घेते, अरे काय हुशार माणूस आहे, काय चाणाक्ष, काय नजर आहे वगैरे, असं म्हणजे. कारण आणि डॉक्टर पण म्हणतोय की त्याच्या मनात ते चाललंय की पायरो ग्रेट आहे, समोर त्याच्या मनातला डॉक्टर कसं काय ओळखील. म्हणजे त्यावेळेची शैली अशी नव्हती की जो नायक आहे त्याला, जो खरा नायक आहे त्याला समजून घेऊ, किंवा त्याच्या मनातलं समजून घेऊ, तो फक्त त्याची प्रतिमा दाखवायची जगापुढे कशी आहे आणि त्यावरच त्याला उभा करायचा. म्हणजे पायरो शांत आहे, काय ग्रेट आहे सगळं, आणि सगळे प्रत्येक जण त्याला ग्रेट आहे, हुशार आहे, काय काय असे आहे की हे जावतोय. शेरलॉक होम्स मी वाचले होते, त्याच्यात तसं नव्हतं, तो सगळ्यांना विक्षिप्त वाटत असतो. आणि पण शेरलॉक होम्स किती हुशार आहे हे फक्त वॉटसन म्हणत राहतो, म्हणून वॉटसनच्या दृष्टीने सगळी गोष्ट असते. कारण वॉटसनच्या दृष्टीने गोष्ट असते आणि तो म्हणतो की हा काहीतरी म्हणजे विचित्र काहीतरी घटना करतोय, पण हा खूप डोकेबाज आहे, असं वॉटसन परत म्हणत असतो. पण ते वॉटसनच्या तोंडून आपल्याला वाटतं की हा शेरलॉक होम्स हुशार आहे, पण इथे प्रत्येक कॅरेक्टर बोलते अरे पायरो. आणि फरक कसा होता की शेरलॉक होममध्ये पोलिसांना तो आवडत नसतो, कारण त्यांना वाटत असतं हा आपल्या कामात ढवळाढवळ करतोय आणि आपलं क्रेडिट घेऊन जातोय. इथे पायरो असा कॅरेक्टर दाखवलंय की मला क्रेडिट नको, मला फक्त सत्याचा शोध लावायचा आहे. अच्छा, म्हणजे सत्य आणि सत्य असा तो हे करत असतो. पण शेरलॉक होम ते कॅरेक्टर नाही, त्याला सत्य मार्गे एवढा काही पडली नसते, त्याला शोधून काढायचं असतं, त्याला त्याची हुशारी सिद्ध करायची असते. पण
आवडली एकंदरीत कथा, जे वर्णन ज्या प्रकारे लिहिले. पण मला मी तुला म्हणून विचारतो की काही काही याच्यात शुद्ध लेखनाच्या मला चुका वाटल्या. अच्छा. पण ठीक आहे, तेवढं सोडलं तर पुस्तक छान आहे. मग आणि एक 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 ह्याच्यात असं असतं की मी आता एक आधी तो द मर्डर ऑन ओरिएंटल एक्सप्रेस ओरिएंट असं काहीतरी आहे बघ, हो, एक ओरिएंटल असं. की ओरिएंट एक्सप्रेस ओरिएंट एक्सप्रेस आहे. हा, किंवा द मर्डर ऑफ द ऑन नाईल म्हणून एक, हे 2 चित्रपट आलेले आता हो, थोड्या हो. दिवसापूर्वी, थोडे वर्ष झाली वाटतं 2016 की 18 मध्ये. तर अच्छा. त्यांच्यात पण मी ते पाहिलं आणि या पुस्तकात पण की अनएक्सपेक्टेड गेस्टमध्ये पायरो नाही आहे. कारण पायरोला जर दाखवायचं असेल तर कोणाच्या तरी दृष्टीने दाखवायला लागणार. आणि ही सगळी पुस्तकं लिहिली आहेत कोणाच्या तरी व्ह्यू पॉईंटने की जे पायरोला बघतायत, पायरो काहीतरी करतोय. तर ह्यांच्यात काय होतं, शेवटी या सगळ्या गोष्टींमध्ये पायरो बसतो सगळ्यांना घेऊन आणि मग उलगडून सांगतो, दाखवतो. आणि तो प्रत्येक, मला वाटतं आता मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस वरनं माझा अंदाज असा आला की तो प्रत्येक पात्राच्या चुका दाखवतो. प्रत्येक पात्राचं स्वतःचं काहीतरी गुपित असतं, जे तो अख्ख्या गावासमोर, किंवा गाव म्हणजे जे काय जो जमाव असेल त्या सगळ्यांसमोर ते उघड करतो. तुम्ही असे आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही पण नालायक आहात. खरा नालायक तो आहे, ठीक आहे, तो सगळ्यात त्याने मोठी चूक केली आहे. ह्याच्यात पण तसंच आहे की तो आधी बोलतो, मला तुम्ही खरं सांगा, सत्य सांगा, आणि सगळ्यांना टेबलवर बसून सांगतो, कशाला कोण सांगेल की मी नालायक आहे. आणि मग नंतर तो एकेकाला पकडत जातो काय काय करतो. मग तो आधीच सांगितलं होतं, सांगितलं का नाही. पण ते तू म्हणाल ते आहे की ह्याच्या पुस्तकांमध्ये ते असतं की तो सगळ्यांना एकत्र बसवतो. पण एक अजूनपर्यंत मला आता शेवटची गोष्ट माझी वाचायची, शेवटचं प्रकरण त्याचं तू उलगडून सांगेल काय आहे. पण एक गोष्ट अशी की शेरलॉक होम्स जेव्हा वाचले ना, तेव्हा त्याच्यात तो सांगतो की त्याने तसा विचार का केला. की एखादी गोष्ट, त्याला एखादा गुन्हेगार जेव्हा तो पकडत जातो तेव्हा त्याला पुरावे काय काय मिळाले आणि त्या पुराव्यांवरून त्याने तर्क कसा लावला, तो तर्क तो सांगतो. हा, पण आता मला ह्याच्यात बघायचं एका फटक्यात सांगतो. हा, आता मला हे की ते तसं होतं की तो अचानक येतो, तू जसं म्हणास तो बसतो आणि सांगतो ह्याने फोन केलाय, आणि मग तो चेन सांगत जातो की कसं कसं आहे. ह्याच्यात मला बघायचं की ते तसं सांगतोय, त्याचा उलगडा कसा लावतो. कारण मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस मी जुना सिनेमा पाहिला ना, त्याच्यात त्याला तो उलगडा कसा झाला हे त्याने नाही सांगितलं. अच्छा, एक दोन क्लू घेतले त्याने, पण मला माझ्या आठवणीत तरी असं नाहीये की तो अख्खीच्या अख्खी तू जी गोष्ट सांगतो ती कशाच्या आधारावर सांगतो. आपल्याला त्या हिंट्स दिलेल्या आहेत. म्हणजे कारण मला असं वाटलं की हा फक्त अंदाज बांधतो, अंदाज बांधतो तो. त्या उलट शेरलॉक होम्स पुराव्याने तो त्याची म्हणजे वाटतात की तर्क म्हणजे जो मांडला असतो तो हा बरोबर असू शकतो. म्हणजे हवेत नाही वाटत की बस मला गट फिलिंग आली आणि असं नाहीये. पण कदाचित त्याचं कारण हे असेल की शेरलॉक होम्स फारच जास्त त्याचा स्वतःवर विश्वास आहे. तो नाही, त्याच्यामुळे नाही. काय आहे की तो आर्थर कॉनल डायर, ते डॉक्टर होते, ते फेल्ड डॉक्टर होते. अच्छा. आणि त्यामुळे त्याला केमिस्ट्रीची म्हणजे माहिती होती. आणि केमिस्ट्रीमध्ये जे शेरलॉक होम्स काय काय गोष्टी बघायचा, त्या सगळ्या पुरावे जे असायचे खूपदा, ते सगळे असेच काहीतरी असायचे. त्याला हे सापडलं, त्याला जसं काहीतरी सिगरेटचे काय काय सापडले, मग त्याने ते शोधले. आणि अशा केमिस्ट्रीच्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी असायच्या जे त्याचे पुरावे असायचे. म्हणून मला वाटतं की त्याला ते बसवता यायचं. ही कोण होती अगाथा ख्रिस्ती? ही फक्त लेखिका होती का? तू एनिड ब्लायटनची पुस्तकं वाचलीस? लहान मुलांसाठी आहेत. नाही. फेमस 5 किंवा द मिस्ट्री सिरीज. पण ह्याचा अर्थ आहे की तुझं प्रोफेशन तुझ्या लिखाणावरती फरक पाडू शकतं की तू काय लिहितोयस. हो हो ना, अर्थात. ते त्या डेव्हिड एप्स्टीन ने सांगितल्याप्रमाणे आहे की तू एक काहीतरी काम करायला सुरुवात करतोस आणि मग तू कुठल्या तरी मधल्या टप्प्यावर येऊन दुसऱ्या उद्योगात शिरतोस, तेव्हा भीती वाटते की अरे मी एवढ्या उशिरा सुरुवात करतोय, मी बाकी सगळ्यांपेक्षा खूप मागे असेल. पण तुझ्याकडे एक शस्त्र आहे तुझ्या जुन्या कामाचं, त्यामुळे तुझ्याकडे दृष्टी वेगळी आहे. त्यामुळे दृष्टी वेगळी आहे, त्यामुळे तुला महत्व मिळतं आपोआप. कारण जे लोक आधीपासून याच क्षेत्रात आहेत त्यांची नजर कोती झालेली असते, ते घोड्यासारखे असते. बरोबर. त्यामुळे तो फरक पडणार. म्हणून तू शेरलॉक होम्स मोठा झालेला असेल, कारण त्याने ते तपशील आणायला सुरुवात केली जे नेहमी लिहिणारे लोकांना तितक्या तपशिलात कदाचित आणता येत नसतील. आणि शेरलॉक होम्स याच्या आधी लिहिलं गेले. आणि ह्याच्यात डॉक्टर म्हणतो की पायरोला बघून मला वाटतंय
की हे माझे शेरलॉक होम आणि मी यांचं वॉटसन असं वर्णन केले त्याच्यामध्ये त्यांनी. आणि पण चांगलं म्हणजे सही आहे याच्यात. एक त्याच्यात तू जे म्हणालास ना की एक त्रयस्थ माणसाच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्याला तो एक म्हणजे काय म्हणतात एक दृष्टी मिळते त्या त्रयस्थ माणसाची. तसं यांनी वर्णन केले पायरोच्या बाबतीत. कारण पायरो डिटेक्टिव्ह आहे, तो पोलीस नाही आहे. पोलिसांना त्यांचं काम करावं लागतंय, त्यामुळे ते त्यांच्याच याच्यात अडकलेत की कसं पटकन गुन्हेगार शोधून काढते. आणि ह्याला एक वेगळा व्ह्यू मिळतोय पायरोला, कारण तो काय डिटेक्टिव्ह नाही आहे. बरोबर. इथे 3 इडियट्समध्ये पण ते तसंच करतात ना, की आर माधवनच्या दृष्टीने आपल्याला रांचोची गोष्ट सांगितली. ती करण्याची पद्धतही असते चांगली. हिरोला तुला मोठा दाखवायचा असेल ना, त्यासाठी ते करता येतं. ओके, हां. कारण म्हणजे तू हिरो जर असेल तर शाणा, मी शाणा वगैरे, तो किती वेळा बनणार, लोक म्हणते काय फालतूगिरी करतोय. इथे 10 लोक त्याला बोलतात हा ग्रेट आहे, ग्रेट आहे, म्हणजे ग्रेट वाटतं असेल. पण आता मी पर्व सुरुवात केली आहे, म्हणजे सुरुवात म्हणजे बरेच झाली, 150 पानं झाली. परत त्याची बाकी आहे, 700 पानाचं पुस्तक 150 झाली आहेत. ते कोणाच्या अशा दृष्टीने नाही, म्हणजे प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी आहेत, ते सगळ्यांच्याच दृष्टीने. ते मस्त वाटते. म्हणजे ते कसं होतं की महाभारतासारखं पुस्तक आहे ना, ते कुठल्याही एका पत्राच्या दृष्टीने तू लिहायला घेतलंस तर तुला जवळ म्हणजे अर्ध्या अधिक गोष्टी तुला गाळाव्याच लागतील, कारण तो एका पात्राला 90% तू सोडून दिलं असेल असं, कारण तू फक्त त्याच्यात तू ज्या पात्राचंच आयुष्य दाखवशील तर त्याला बऱ्याच गोष्टी माहितीच नसतील ना. कोणीही काढतो कुठलंही पात्र घे, त्याला सगळंच्या सगळं माहिती असं नाहीच करू शकणार आपण. त्याला बऱ्याच गोष्टी त्याच्या पाठीमागे घडतील किंवा त्याला असं सांगेल की कोणीतरी त्याला सांगते आणि असं. पण मग ते तू कसं जुळवून आणणार ना, सगळ्या गोष्टी त्या पात्राला कळलेल्या असायला हव्यात कुठूनतरी. आणि आता एवढं मिसइन्फॉर्मेशन होते, मग जर ती घटना खरी असेल त्या काळी, त्याला कोणीतरी सांगितलं असेल की बाई जो शल्य लढतोय, तू पैसे घे पण कौरव बरे होते, कौरव बरोबर आहेत, तर आपला शब्द दिला आणि काय आहे लढतोय आपण त्यांच्या बाजूने, मग तुला अर्धवट इन्फॉर्मेशन असेल काहीतरी, तर मग तू त्याच्यावरतीच डिसिजन घेत असेल ना तेव्हा. बरोबर. म्हणूनच ते असं जेव्हा पात्र असतं ना ज्याच्यामध्ये विश्व तुझं खूप मोठं आहे, ज्याच्यामध्ये पात्र म्हणतोय मी, अशी कथा असते ज्याच्यामध्ये तुझं विश्व खूप मोठं आहे आणि अनेक प्रसंग आहेत आणि अख्खी ती गोष्ट बऱ्याच मोठ्या काळात पसरलेली आहे, त्यावेळी तुला कुठल्याही एका पात्राच्या दृष्टीने ती कथा लिहून चालतच नाही. तुला ती वेगवेगळ्या प्रत्येक पात्राला महत्त्व द्यावंच लागतं. म्हणून अशा वेळेला प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टीने कथा लिहिणं बरोबर ठरतं, सोयीस्कर ठरतं लेखकाला. सोयीस्कर म्हणण्यापेक्षा ते त्यामुळे ते बरोबर तुला रंगवता येते व्यवस्थित. आता हे जे आहे, पण आता म्हणजे पर्वमध्ये बघ कसं आहे की ते एका पात्राच्या दृष्टीने एक प्रकरण येतं आणि ते वाटतं की हा तशा हे म्हणजे ते वेगळं आहे त्या मनाने बघितलंस तर. गेम ऑफ थ्रोन मी वाचलं नाहीये, पण ते कसं आहे की पात्राच्या दृष्टीने की कसं आहे ते मला माहित नाही. म्हणजे आता जर तू पर्वाच्या पहिल्या कथा जी आहे ती शल्यच्या आहे नाही, शल्य काय विचार करतोय, दुसरे जे आहे ते कुंती, मग ते सगळं कुंती आठवते, फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि असं. तुला कोणतीही गोष्ट लिहायची झाली ना तर ती कोणाच्या तरी दृष्टीने लिहावीच लागते. ते तू एक पात्र निवड किंवा 10 पात्र निवड, तो निर्णय तुझा आहे. आता ही याच्यात त्याने ब्रँडन सँडरसनचं पुस्तक आहे स्टॉर्मलाइट आर्काइव्ह, त्याची मालिका आहे, तर त्याच्यामध्ये कसं आहे की वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टीने तिथला प्रसंग रंगवून सांगितला जातो. त्यांच्या मनात त्यावेळेला काय चाललेलं आहे, ते ज्यांच्याशी बोलतात त्यांचं काय चालू आहे. आता गंमत कशी आहे की 3 जी पात्र आहेत मुख्य, कॅलेडिन, शॅलन आणि डॅलिनार. कॅलेडिन तो ब्रिज बांधणार, ब्रिज पूल घेऊन उचलून फिरणारा. शालिनार कोण? शालिनार नाही, शॅलन ती हिरोईन आहे आणि ती चक्रम आहे थोडी. आणि डॅलिनार, अच्छा डॅलिनार तर मी शालिनार. तर तो राजाचा भाऊ, तो 50शीतला म्हातारा असं ते दाखवलंय. तर हे तिघे मूळ नायक आहेत, त्यांच्या दृष्टीने बहुतांश कथा त्यांच्या दृष्टीने असते. बाकी पण छोटी मोठी पात्र आहेत, त्यांच्या पण दृष्टीतनं कथा दाखवलेली आहे. पण ते दाखवतात ते कसे दाखवतात की हे तिघे आपापसातही बोलतात. मग एक प्रकरण असतं ज्याच्यामध्ये कॅलेडिनच्या दृष्टीनं कथा पुढे सरकते,
तीच कथा पुढच्या प्रकरणात डॅलिनारच्या दृष्टीने सरकते. ओके. तीच कथा थोडं शॅलेंजच्या, काही- आणि हा, त्यामुळे बरोबर. आपल्याला तिच्या होतं जे असं की आहे- आपल्याला सगळी अंग कळतात. जे डॅलिनारला माहिती आहे ते कॅलॅडिनला माहित नाही, जे कॅलॅडिनला माहिती आहे ते शॅलनला माहित नाही, करेक्ट. हा. शॅलनला माहिती आहे ते डॅलिनारला आणि माहित मग ते लॉजिकली पडतं की हे काय मग करतं आपल्याला decision. कळतं की या हा. जगात काय चाललंय. आपल्याला असा विहंगावलोकन आपल्याला करता येतं, वरून पाहता येतं की काय चाललंय या जगात. पण त्या पात्राला स्वतःचा अनुभवाने पुढे Okay. जावं लागतं. हे गेम ऑफ थ्रोन मध्ये मला एक हे नाही, हा गेम ऑफ थ्रोन नाही म्हणजे आपण सिरीज ही बघितली, हो. त्याच्यात आपल्याला सांसा स्टार्क एकदम मूर्ख वाटते, काय फालतूगिरी करते हो, बावळट हो, हो. मुलगी. पण आता ह्या पुस्तकात मनातलं लिहिलंय का, म्हणजे तो मनामध्ये काय विचार करतोय. तसंच असतं, जेव्हा हा. दृष्टीने लिहितो ना हा, तेव्हा दृष्टीने, त्या हा. मनातल्याच गोष्टी येतात. तू हॅरी पॉटर तू हम्म. पुस्तक वाचतोस तेव्हा तुला हॅरीच्या मनातलं सगळं कळतं ना. हा, मग तेच मला हा प्रश्न का पडला, कारण जेव्हा तू हॅरी पॉटर पुस्तक वाचतोस ना तेव्हा तू हॅरीला मूर्ख नाही म्हणत, कारण हॅरी तुला लॉजिकल वाटतं. जेव्हा दुसऱ्या भागात तो सांगत नाही बघ की त्या दुसऱ्या भागाच्या चेंबर ऑफ सिक्रेट्स मध्ये हा एंडला की डंबलडोर त्याला विचारत असतात काय काय प्रॉब्लेम आहे का, तर त्याला वाटत असतं ना की अरे मी सांगितलं तर मला काढून टाकतील शाळेमधून. हा 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 हा. ही भीती त्याला सतत असते हे पुस्तकामध्ये, की त्याच्या मनात ही भीती आहे. हो, हो, हो. ती मूवीमध्ये दाखवली नाहीये, मूवीमध्ये सांगत नाही आपलं तर काय एडा आहे ना. मग तेच गेम ऑफ थ्रोन मध्ये आहे की नाही मला माहित नाही, की यार असणार ती मनात जर विचार करत असेल की यार नको मी सांगितलं तर मला प्रॉब्लेम हो, होईल हो, असं. हो. मग तिच्या डोक्यात काय चालू आहे, हा. तिचं पात्र नेमकं कशा रीतीने तिचं विचार वय करतंय. 13 वर्ष वगैरे दाखवलंय ते, हम्म. म्हणजे सिरीज मध्ये ती मोठी वाटते अशी. हा, त्यामुळे आपल्याला वाटतं काय मूर्ख आहे हिला काय, आणि आपण तिच्याशी तिच्याच भावंडांची तुलना करतो, हा, हो. त्यामुळे ती जास्त आपल्या डोक्यात जाते. हम्म. पण प्रत्यक्षात ती तिच्या वयाला शोभेल अशीच वागत असते हा. असं. पण मग आवडलं कोणतं तुला सगळ्यात जास्त, यातलं पात्र कोणतं याच आवडलं. सो आता हे दुसरं पुस्तक आहे. पहिली एक मी याचं सांगतो, स्टॉर्मलाइट आर्काइव्हचं. याची म्हणे 10 पुस्तकं येणार आहेत. 5वं पुस्तक आता आलंय, ज्याला बरेच लोक नावं ठेवत आहेत, कारण एकतर त्यांचा संपादक बदललाय, दुसरं म्हणजे आता त्याच्यामध्ये बऱ्याच अनावश्यक गोष्टी घुसवलेल्या आहेत. ओके. आणि अजून होतं असं की त्याला लोक म्हणतात की स्टॉर्मलाइट आर्काइव्ह पण नाही, सॉरी, कॉस्मियर नावाचं त्याचं जे विश्व आहे तयार करतोय तो, ते मला वाटतं लोक त्याची तुलना MCUशी करतायत, मार्वल कॉमिक युनिव्हर्सशी, की तुम्ही फक्त ते आता चालू ठेवण्यासाठी तो, कारण मूळ गोष्ट राहते बाजूला आणि बरीच पात्र तो घुसवत राहतो, त्यांची ओळख करून देत राहतो, कारण त्यांच्यावर तो पुढे काहीतरी मग वेगळं काढेल. ह्या अर्थाने जास्त चालू आहे असं मी त्यावरचे अभिप्राय वाचतोय नेटवर, तर त्यावरनं वाटलं मला. पहिली 2 पुस्तकं स्टॉर्मलाइट आर्काइव्ह मालिकेतली, एक वे ऑफ किंग्स, आणि हे मी जे वाचलं वर्ड्स ऑफ रेडियन्स. दुसरा भाग आहे. दुसरा भाग आहे. पहिलं पुस्तक, सॉरी तू बोल. हा, पहिलं पुस्तक 1100 पानी होतं, दुसरं पुस्तक 1200 पानी आहे. आणि हे मला 1 आठवडा लागला, 1 आठवड्यात मी असं झपाटल्यागत वाचून काढलं, कारण पुस्तक खूप छान आहे. अच्छा. पण याने झालंय असं की याने माझं कुतूहल शमवलं, म्हणजे माझं पोट भरलंय हे पुस्तक वाचून. संपली कथा जी काय होती ती असं. हा, कारण यात ज्या आता कथा अनेक आहेत, ते विश्व त्याने उभारलंय आणि त्या विश्वात काही घटना घडतायत, प्रसंग घडतायत. एक लांबलचक मोठी कथा आहे. पण पहिल्या भागात जी कथा सुरू झाली होती त्या कथेचा एक मोठा भाग या दुसऱ्या भागात त्याचं काय म्हणूया समाप्त झालाय. तर मला तेवढ्या पुरतं कुतूहल होतं, मला बाकी कशाची पडलेली नव्हती, त्यामुळे ते झालंय आता. आणि तो जो त्याच्यावरती दाखवलाय तो फोटो चित्र जे आहे ते काय त्याच्यातलं काय आहे का कोण पात्र असं बघून मला वाटतंय की ते खलनायकाचं आहे. अच्छा. पण काय सांगता येत नाही. हा, खलनायकाचंच असावं, कारण तो असा चेहरा वगैरे झाकून याला क्लोक मध्ये तो असतो. पण असो, एक समाधान झालं या पुस्तकात. हा, माझं समाधान झालंय. कारण म्हणजे लॉर्ड ऑफ द रिंग ट्रायलॉजी आहे किंवा हॅरी पॉटर 7 पुस्तक आहेत. 7 पुस्तक आहेत. हॅरी पॉटर मध्ये तेव्हा तुला हा चल संपलं तिकडे, बरोबर. इथे असं काय झालं की दुसऱ्याच पुस्तकात, कारण त्याने कुतूहल ठेवलं नाही शेवटी. म्हणजे एक त्याने काही गोष्ट त्याने त्याच्यापर्यंत प्रयत्न केलाय, पण मला त्यांची पडलेली नाही त्या पात्रांची म्हण किंवा त्या प्रसंगांची म्हण. तुला त्या ब्रिजमॅन बद्दल जे होतं ते संपलं, ते माझं झालं. त्याला पण आहे पुढे भविष्यात, त्याला पण पुढे काम आहे. पण त्याचा मुख्य जो लढा होता
माझ्या दृष्टीने तो संपलाय. तो तरी सुद्धा म्हणे तो चालू ठेवतो आणि त्याबद्दल पण लोकांचे अभिप्राय आहेत की अरे हा किती वेळ याचं स्वतःशी झगडा सुरू आहे, किती वेळ हा रडत बसणार, किती वेळ हा स्वतःची समजूत घालत बसणार, अजून हा शिकत का नाही, अजून हा शिकला का नाही, पुढे चालला पुढे चालला. आणि मग ती शॅलन आहे हिरोईन, ती वाटतं बिघडत जाते. लोकांना पहिल्या पुस्तकात माझं असं झालं होतं की मला तिच्याविषयी तेवढं कुतूहल नव्हतं. आता प्रत्येकाच्या दृष्टीने लिहिलंय ना, तर जेव्हा एखादं प्रकरण तिच्या दृष्टीने सुरू व्हायचं आणि तिचा तेव्हा पहिल्या पुस्तकात तिचा कॅलेडीनशी काही संबंध आला नाहीये, तिचं आयुष्य वेगळं आहे, वेगळ्या ठिकाणी चालू आहे, मला पडलेली नव्हती तिची. म्हणजे असं नाही की चांगलं लिहिलं नव्हतं, पण कॅलेडीनची गोष्ट इतकी वर नेऊन ठेवलेली होती की मला शॅलेनची पडलेली नव्हती. असं होत होतं. आता डॅनिनारचा कॅलेडीनशी संबंध येत होता, त्यामुळे मग मला, आणि त्याला पण चांगला रंगवलेला आहे, पण सगळ्यात जास्त मला मुख्य रस होता कॅलेडीनच्या कथेमध्ये. कारण होतं असं की एकतर तोच नायक आहे मुख्य, आणि दुसरं म्हणजे त्याचा झगडा किंवा त्याचं काय म्हणतात लढा म्हण, तो सगळ्यात बाकी सगळ्यांपेक्षा जास्त अवघड आहे. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून तो वर 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 येतोय. त्यामुळे मग आपल्याला अरे ह्याचं काय होतंय, ह्याचं काय चाललंय, हा होणार की नाही, आपण त्यात जास्त गुंतलेले राहतो. मग त्याचं आता तो मोठ्या पदाला पोचलाय या पुस्तकाच्या शेवटी. त्यामुळे अच्छा पण ठीक आहे, झालं याचं. आता तो सुपर हिरो होऊन तो सुपर हिरो होता, आता जगाला कळलं की तो सुपर हिरो आहे. मग तुझं असं झालं की आता बस झालं, आता बस झालं. हा, चांगले आहेत दोन्ही पुस्तकं, मस्त आहेत, पण माझी तहान भागली. पण माझं तिसरं पुस्तक कशावरती, मग त्याचं कंटिन्यू त्याच पुढे आहे. एक त्यांनी मध्ये एक छोटासा भाग काढलाय जो एक पात्र यांनी याच्यात दिलेला आहे, तर तो त्या छोट्याशा भागात 2.5वं पुस्तक आहे असं म्हणता येईल. अच्छा, छोटंसं पुस्तक आहे, नॉवेला म्हणतात, छोटी कादंबरी, लघु कादंबरी. आपल्या इथे काय लोक वाचन नाही करत म्हणून आपण आपल्या इथे लिहिल्या जात नाहीत का? मला वाटतं म्हणजे ह्याला की मेहनत खूप जास्त आहे, कारण तू अख्खं विश्व उभारतो. हा, आणि खूप गुंतागुंतीचा विषय आहे. म्हणजे कोणतंही हे पुस्तक घे किंवा अजूनही लॉर्ड ऑफ द रिंग्सचे जे आहे ते तर किती 100 वर्षापूर्वी लिहिलेले होते ना त्यांनी, की असं आहे की भाई माणसाला शांत बसून राहिल्यावरती पुस्तक लिहायला जमेल. कारण आपल्या इथे जर माणसं स्ट्रगल करतायत, खायचे पाहिजे वांदे, आणि तू पुस्तक लिहून तुला गॅरंटीच नाही की खपेल की नाही, लोक वाचतील की नाही. ते एक कारण असू शकतं. दुसरं असंही असू शकतं की आपल्याला माहिती नाहीये. कारण बघ ना, आपले ते लेखक किती कमवतात. असं खूप आहे की जो लेखक, जसं आता हॅरी पॉटरमध्ये ती बिलिनियर झाली, बिलिनियर झाली ना ती. हो, अब्जाधीश झाली ती. हा, मग आपल्या इथे आहेत का असे लेखक जे कोण बिलिनियर सोड, की जो आता चेतन भगत मोठा झाला पण तो इंग्लिशमध्ये लिहून झाला, किंवा अमिश आहे तो मोठा झालाय. अमिशची पुस्तकं वाचलीस तू? माझ्याकडे आहे एक सीता म्हणून आहे, आणि तर ते पहिले त्याचं जे ती ट्रायोलॉजी होती ना, मी तीन वाचले नाही. शिवाचं होतं वाटतं. ती तिन्ही वाचली नाहीत मी, पण 2 वाचलेत त्यातली. पण हेच आहेत बघ, त्याचे नाव आली इंटरनेटवरती, चेतन भगत, त्रिपाठी आणि अरुंधती रॉय. पण यांची इंग्लिशमध्ये ना ही सगळी पुस्तकं. हो, ही सगळी इंग्लिशमध्ये आहेत. ती आपली ते काय म्हणतात, आपल्या भाषांचं ते दुर्दैव म्हण किंवा काय. पण मग एखादं मराठीत पुस्तक लिहितोय तर लोक विकत घेऊन वाचणारी कमी आहेत का? तो प्रयोग केल्याशिवाय आपल्या लक्षात, लोकसंख्या तर खूप आहे. हो, म्हणजे इंग्लिशमध्ये ठीक आहे, मानलं की चल तू विकलं की लोकसंख्या आपली आहे भरपूर, आपला त्याच्यावर तेवढा विश्वास ठेवायला हवा, आणि तो एका माणसानं ठेवून चालेल की नाही ही शंका आहे. कारण समजा मी ठरवलं उद्या पुस्तक लिहायचं मराठीमध्ये, कादंबरी अख्खी, ज्यात एवढं मोठं विश्व निर्माण करायचं काहीतरी शून्यातून, आणि बरीच त्यात मेहनत घ्यायची, बरेच तपशील द्यायचे, आणि अख्खी मालिका काढायची. मी एकटा चालणार नाही, मी एकटा पुरणार नाही. माझ्याबरोबर संपादक तयार व्हायला हवा, प्रकाशक तयार व्हायला हवा, त्याचा सगळा प्रचार करता यायला हवा. असं नाही की हे करणारे नाही. म्हणजे मार्केटिंग खतरनाक करतात वाटतं. असं नाही की आपल्या लोकांना हे जमणार नाही. तो तेवढा विश्वास स्वतःच्या लिखाणावर आणि भाषेवर आणि बाजारावर ठेवता यायला हवा, आणि तो प्रयोग होईल. तो प्रयोग केला की आपल्या लक्षात येईल की किती खप होतो. किंवा भालचंद्र नेमाड्यांची पुस्तकं येतात ती खपतात ना दडकून. ती त्यांचं म्हणजे अशी नाही आहेत ती पुस्तकं. म्हणजे ते
जास्त वैचारिक पुस्तकं जास्त लिहिली जातात वाटतं, की विचार असं काहीतरी. पण त्यांचा खप किती होतो इंग्रजी पुस्तकांच्या तुलनेत ते आपल्याला माहिती नाही, आणि ते शेवटी आपण त्या व्यवसायात उतरल्याशिवाय आपल्याला नाही लक्षात येणार. आता सध्या तरी वाचन वाढवतोय, अभ्यास वाढवतोय आपण. लेखनाचा विचार आपण नंतर करू, किंवा आपल्या भाषेमध्ये काय आहे काय नाही. मला वाटतं आधी आपण असं म्हटलं ना की आपल्याकडे वाचून घेऊया पुस्तकं आपल्यातली, पण आपण जर असं म्हणतो ना की आता की आपल्याकडे कोणी लिहित का नाही अशी पुस्तकं, आपण मराठी पुस्तकं नाही वाचत होत. तू इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद वाचतोयस, बरोबर, मी 2 इंग्रजी पुस्तकं वाचतोय. आपण मराठी पुस्तकं वाचू ढिगभर, शक्य तेवढी, कळेल आपल्याला की आहेत की नाही. तेव्हा आपल्याला कळेल की कुठल्या प्रकारची पुस्तकं आपल्याकडे आहेत, कुठल्या प्रकारची गाजतायत, आणि कुठल्या प्रकारची पुस्तकं नाही आहेत, म्हणजे त्यांना ती पुस्तकं आणायला वाव आहे. म्हणजे तिकडे बरोबर काय म्हणतो व्हॅक्यूम आहे तिकडे. बरोबर. म्हणजे जसं आता हे अशी जर नसतील तर मग वाव आहे इथे, तर मग इथे वाव. म्हणजे आता हे तर खूप मोठं जाडं पुस्तक झालं, 1200 पानाचं. समज जर कोणाला प्रयोग करायचा असेल तर तो 200 पानांवर 100 पानावरती करू शकतो. की एवढं छोटं आलं तर कोणी घेईल की नाही मला शंका आहे. पण सुरुवात एक कुतूहल म्हणून तरी, की एक विश्व निर्माण करायचं, ट्रायल करायचं असेल करू शकतो. तर ते करून पाहिल्याशिवाय कळणार नाही. आणि करून पाहणारे आहेत. आता अमिशने केलंय ते त्याच्या इंग्लिशमध्ये केलंय, आणि अर्थात त्याचे अनुवाद पण आलेले आहेत. ते आहे थोडे हिंदी मराठीत पण आहे. आता आपण एक पर्व वाचतोय, पर्व कन्नड भाषेमध्ये ना. पर्व खतरनाक आहे, मला खूपच जास्त आवडले. मी आधी विचार केला नव्हता, पण शल्य घातलं होतं त्याने जे वर्णन केलं ना, की रथ चालतोय, धुळा उडतोय, आणि असा डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं. खतरनाक. आणि मग पाऊस बिऊस पडतोय, ढगाकडे बघतोय, म्हणजे ते असं लिहिलंय मस्त. म्हणजे जरी मनातल्या गोष्टी कोणाच्या एखाद्या दृष्टीने लिहिल्या आहेत, पण ते रंगवलंय मस्त एकदम. आणि त्याचा अनुवाद खूप चांगला केलाय. अनुवाद पण चांगला केलाय. म्हणजे अनुवादात असं वाटत नाही की हे काय करून ठेवलं, माती करतात ना अनुवादात, ते नाही झालेलं. आपण बोलूया पर्ववरती. पर्व आता तुझं वाचून होत आलं ना की मला सांग, मग मी पण एकदा जरा चाळून घेईन, कारण माझं पर्व एकदा वाचून झालेलं आहे. पण तू रिवाइज करू शकतो. मग मी उजळणी चटकन करून घेईन प्रत्येक. पण मग काय वाटतं, मी म्हणेन हे पुस्तक वाचा जर कोणाची इच्छा झाली तर. तुझी ती 2 पुस्तकं पण तुला आवडली? ही 2 पुस्तकं मला आवडली. जर ब्रँडन सँडरसनची जर स्टॉर्मलाइट आर्काइव्ह वाचायचं झालं तर हा खूप मोठा उपक्रम होईल. एकतर 10 पुस्तकं म्हणे आहेत, आणि त्यातली 5च अजून आलेत, आणि 5व्या पुस्तकाला सध्या बरेच लोक नावं ठेवत आहेत. तर मी तिथपर्यंत जाणारच नाहीये, कारण मी 3रं पुस्तक पण खूप छान आहे म्हणतात लोक, पण माझं कुतूहल भागलेलं आहे यावर. मला आता दोस्तोवस्कीवर यायचंय, आणि मी दोस्तोवस्की पण एवढी जाडी पुस्तकं त्यांनी लिहून ठेवलेली आहेत. 1200 पानी आहेत की नाही माहित नाही, पण जाडी आहेत. निदान 700-800 पानी तरी आरामात असतील. तर मी सुरुवात अगदी पातळ पुस्तकावरनं गेली त्याच्या, व्हाईट नाईट्स. आणि या पातळ पुस्तकात सुद्धा भरपूर ठासून गोष्ट भरलेली आहे. अगदी साधी म्हणजे कोणत्याही मुलाच्या आयुष्यात घडू शकणारी गोष्ट ती यात भरलेली आहे. या वर्षी तुझी 3 पुस्तकं झाली किती? 4 झाली. 52 4 पण नाही, 5 झाली. 5 तर झाली. बघूया. माझं 1 2 3 4 पुस्तकं. 4 झाली. चांगलं. म्हणजे आउटलायर्स हे, अजून एक अनएक्सपेक्टेड गेस्ट अगाथा ख्रिस्तीचंच, पुकाळेंचं पुस्तक झाले ना 4. आणि आता प्रेममयी चालू आहे. प्रेममयी चालू आहे. मी आता विचार करतो आपण एक काम करूया, आपण एक मराठी आणि एक इंग्लिश असं वाचायला घेऊया. कारण काय होईल की दोन्ही आपल्याला वाचत राहू, दोन्ही पुस्तकं, दोन्ही भाषा. मला तेच करायचं आहे. नाहीतर होईल काय की आपण फक्त इंग्लिश वाचत राहू. जसं आता तू म्हणालास की इंग्रजी पुस्तकाचं अनुवादन तू वाचतोयस, आधीचं पण ते इंग्रजीच वाचलं, मग आपलं फक्त एकच राहील की आपण फक्त पाश्चात्य कंटेंट एकच घेऊ. बरोबर. ते होता का म्हणे. एक असंही आहे, आपण जेव्हा पाश्चात्य म्हणतो ना, रशियन साहित्य बाकी युरोपियन साहित्यापेक्षा फार वेगळं आहे. अच्छा. पण ते असो. पण ते ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे पुस्तक. आता मी म्हणतो की समज तू दोस्तोवस्की घेतलास तर मग सतत दोस्तोवस्की नको. मला करायचंय तसं. म्हणजे तू म्हणतोय सतत दोस्तोवस्की नको, पण माझ्या डोक्यात तेच करणं आहे की एकदा एक लेखक उचलला ना की त्याचा फडशा पाडायचा नको. कारण मग असं होईल, आता मी अगाथा ख्रिस्ती उचलले म्हणून ती अगाथा ख्रिस्ती. पण अगाथा ख्रिस्तीचा प्रॉब्लेम असा आहे की तिची पुस्तकं 300 असत. किती आहेत तिने किती लिहिलेत पुस्तकं आतापर्यंत? बरीच लिहिली असतात.
याने किती 14 कादंबऱ्या लिहिल्यात वाटतं. हा. तर मी 14च्या 14 वाचेन की नाही माहित नाही, पण मला वाटतं मी 7-8 तरी पुस्तकं वाचायचा माझा बेत आहे मनात. मी वाचल्यावर बोलूया त्याविषयी. कारण मला ते अशासाठी करायचं आहे, कारण मला मग त्यामुळे त्या लेखकाची ओळख होईल, मला त्याला एका पुडीत बांधता येईल की अच्छा मला कळला आणि मला त्याच्या पुस्तकांमधला फरक कळला. या वयात असताना लिहिलंय, त्या वयात असताना लिहिलंय, या टप्प्यावर लिहिलंय. कारण मला एक काय वाटतं की ह्या लेखकांमध्ये पण ते त्यांचे विचार असतात ना, मग ते त्या पुस्तकांमध्ये सतत जर ते आपण एकच वाचत राहिलो तर आपण फक्त एकाच लेखकाचे विचार घेतोय. हा, मग ते काय म्हणतात आपल्याला सगळ्या अंगांनी विचार करायला लावणारे असे म्हणजे लेख अनुभव आले, वाचन तसं हवं. तसं हवं. ते खरं आहे, ते बरोबर आहे. मला मी करतोय अशासाठी कारण कधी कधी माझ्या यादीचा अनुभव असा आहे की जर मी एका लेखकाचा फडशा पाडला नाही ना तर डोक्यात असं राहतं की हा याचे मी नंतर वाचणार आहे आणि ते राहून जातं, कारण डोक्यात राहतं की हा याचं मी आधी वाचलेलं आहे. मी तुला आठवण करते की ह्याचं वाच. मी तुला सांगितलं दोस्त राहिले त्याला हे परत आण. चालेल तसं करून बघूया. मग सध्या आपण आज 3 पुस्तकांवर बोललो, थोडंफार पर्वावर पण बोलणं झालं, पण ते असं पण पर्वावर ठीक आहे कारण पर्व खूपच पर्वावर आपण कारण डिटेल मध्ये बोलू शकतो आपण त्यावर एक एक पात्र पकडून त्याला असं त्याचं सगळं सोडवून काथ्या करू, त्याचा चिरफाड करू त्याची. कारण पर्व महाभारतावरती आहे तर ते असं नाहीये की तू स्पॉइलर देतोय, लोकांना माहिती आहे. म्हणजे लोकांना जास्त माहिती आहे आपल्यापेक्षा. तू आधी वाचलं होतंस का, म्हणजे काही महाभारतावरती पर्व वाचायच्या आधी तू काही वाचलं होतंस? लहानपणापासून ज्या गोष्टी वाचत आलोय, पण त्या छोट्या मला वाटतं की मी छोट्या गोष्टी वाचल्या असतील किंवा सिरियल बघितली असेल ती जुनी. नाही, मी अख्खं महाभारत मुलांसाठी लिहिलेलं अख्खं महाभारत, एक महाभारताच्या 200 गोष्टी असं म्हणून एक पुस्तक होतं लहानपणी. त्यात मी महाभारताची सगळी गोष्ट समजून घेतली होती, लहान मुलांसाठी जेवढी काय असेल ती. अच्छा, कारण मला माहितीये काय 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 घटना होतात, पण मी कोणतंही पुस्तक असं पूर्ण बसून एक खंड असतात ना, कारण माझ्याकडे आहे तसे खंड वगैरे असे मी वाचले नव्हते. ते मी केलं होतं, लहानपणी केलं होतं. मोठेपणी मी मंगेश पाडगावकरांचा महाभारत 1 आणि 2 वाचलेत. अच्छा. लोक त्याविषयी म्हणतात की ते तितकं खास नाहीये, पण मला आवडलं. म्हणजे असं असेल की त्याहून जास्त चांगलं कोणीतरी लिहिलेलं असेल बऱ्याच जणांनी, त्या मनाने करायचं तेवढं चांगलं नसेल. ओके. पण मला तरी आवडलं. मग त्यानंतर मी डायरेक्ट पर्ववर आलो. आणि आता मला प्रश्न आहे की मला मूळ महाभारत वाचल्यावर तरी मला ते आवडेल का? कारण पर्व वाचल्यावर जो मापदंड त्यांनी रचून ठेवलेला आहे तो खूप जोरदार आहे. हा, ते वर्णन वगैरे आपल्याला छान वाटतं. चालेल, बघूया आपण, वाचूया. भैरप्पांची पण बाकी पुस्तकं आहेत, ती पण वाचायची. चालेल, असो. आजच्या पुढचं इतकंच. आपण आधी जी विकत घेतली ती वाचूया. हो. चालेल, ठीक आहे. डन.